शलोम सर्वांना. प्रभूची शांती प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करू. आणि आजच्या या विशेष दिनाच्या तुम्हाला प्रत्येकांना मी शुभेच्छा देतो की आजचा हा फादर्स डे, की या दिनाच्या निमित्ताने परमेश्वर जे वचन आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहे, या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला या फादर्स डेच्या अनेक प्रकारचे आशीर्वाद आणि अनेक प्रकारचं जे पवित्र शास्त्राचं मार्गदर्शन आहे, प्रियांनो या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला आशीर्वादित करो, हीच प्रार्थना विनंती परमेश्वराकडे आहे. सो प्रियांनो, या समयामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं मन लावण्यासाठी प्रियांनो एक वचन आम्ही वाचूयात. आणि जे वचन आहे जुन्या करारामध्ये स्तोत्रसंहिता याचा अध्याय 103 आणि वचन 13 या समयामध्ये आम्ही वाचणार आहोत. Psalm chapter 103 verse 13. Psalm chapter 103 verse 13. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 13 आम्ही वाचूयात. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. परमेश्वर हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, आजचा हा दिवस सर्व जगभरामध्ये आनंद उत्सवाने साजरा केला जात असताना हा दिवस केवळ जे वडीलगण आहे त्यांच्या गौरवाचाच हा दिवस नाहीये, तर त्याचबरोबर हा परमेश्वराने दिलेल्या पवित्र जबाबदारीची आठवण करून देणारा हा दिवस आहे. पवित्र शास्त्रामध्ये केवळ कुटुंबाला पालन करता म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक नेता, एक शिक्षक, एक संरक्षक आणि प्रेमळ मार्गदर्शन करणारा आणि विश्वासाचं एक उत्तम उदाहरण म्हणून वर्णन करणारा पवित्र शास्त्रातील एक पिता म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रभूला प्रियांनो चांगलं जीवन देणाराच नव्हे, तर प्रभू जवळ घेऊन जाणारा एक पिता म्हणून एक पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला तो पाहतो. हालेलुया. जे पिता आहेत त्या प्रत्येक पित्याला परमेश्वर एक चांगलं जीवन देणाराच म्हणून नव्हे, तर प्रभू जवळ घेऊन जाणारा असा व्यक्ती किंवा असा पिता म्हणून परमेश्वर त्या पित्यांना परमेश्वर पाहतो. सो पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो आम्ही अशा गोष्टी समजून घेणार आहोत की ज्याद्वारे परमेश्वर आम्हाला एक चांगला पिता बनण्यासंबंधीने किंवा एक चांगला पिता असण्यासंबंधीने आणि पवित्र शास्त्रानुसार एक वडील कोणत्या स्वरूपाचे गुण त्यांच्या जीवनामध्ये असले पाहिजे किंवा कोणत्या अपेक्षा पवित्र शास्त्रातून परमेश्वर त्याच्या लोकांच्या जीवनातून करतो, या गोष्टी आज परमेश्वर आम्हाला या वचनातून शिकू इच्छित आहे. हालेलुया. त्या गोष्टी आम्ही जाणून घ्यायला तयार आहोत. हालेलुया. सो आता या ठिकाणामध्ये फादर्स डे म्हणल्यानंतर परमेश्वराचं विशेष वचन परमेश्वर आज आम्हाला देऊ इच्छित आहे. कारण या ठिकाणामध्ये असे काही मुद्दे आहेत की हे मुद्दे आम्ही समजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल की परमेश्वराकडून अपेक्षा आणि या जगामध्ये असलेले सर्व वडील यांच्या जीवनासंबंधीची परमेश्वराची योजना काय आहे. हालेलुया. सो प्रथम आम्ही पाहूया की परमेश्वर स्वतः एक आदर्श पिता आहे. हालेलुया. परमेश्वर स्वतः एक आदर्श पिता आहे. कारण मत्तयाच्या पुस्तकातील अध्याय 6 आणि वचन 9 मध्ये आम्ही वाचतो. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 9, मत्तई 6 आणि वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली जी प्रार्थना आहे, शिकवलेली प्रार्थना, की वाचूयात. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मान. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याला स्वर्गातील पिता म्हणून असं तो संबोधतो. आणि तो स्वर्गातील पिता या ठिकाणामध्ये तो संबोधत असताना तो परमेश्वराला आपल्या मुलावरील प्रेम, संरक्षण आणि काळजी या ठिकाणामध्ये परमेश्वराची आम्हाला दिसून येते. हालेलुया. की परमेश्वर पित्याचे जे गुण आहे ते गुण या स्वरूपाने आहे की जो स्वतः पिता आहे, तो स्वतः पिता त्याचे गुण कोणते कोणते आहेत, तर तो प्रेम करणारा आहे,
तो क्षमा करणारा आहे, तो शिस्त लावणारा आहे, तो पुरवठा करणारा आहे, तो कधीही सोडून न जाणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो असा एक पिता आहे की जो पिता कायम प्रेम करतो, जो पिता कायम क्षमा करतो, जो पिता कायम शिस्त लावतो, जो पिता कायम त्याच्या लेकरांच्या गोष्टींचा पुरवठा करतो आणि जो पिता त्याच्या लेकरांना तो कदापि सोडून जात नाही, असा तो स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. अशा त्या स्वर्गीय पित्याच्या आम्ही प्रत्येक जण इथे जमलेले प्रत्येक व्यक्ती त्याचे लेकर आहोत. आम्ही प्रत्येक विश्वासणारे त्याचे लेकर आहोत आणि म्हणून प्रियांनो त्याला एक स्वर्गीय पिता म्हणून आम्ही पाहत असताना तो आमच्यासाठी एक आदर्शाचा पिता किंवा आमच्यासाठी प्रियांनो एक तो स्वर्गीय पिता की ज्याच्याकडे आम्ही सर्व गुण संपन्न म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये हा पहिला मुद्दा या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना समजून घेत असताना तर परमेश्वर हा स्वतः एक आदर्श पिता आहे. त्यानंतर आम्ही समजून घेऊया की या जगामध्ये असलेले जे पिता आहेत, वडील आहेत, त्यांचं कर्तव्य किंवा त्यांचं काम काय काय. पहिलं त्यांचं काम आहे की प्रत्येक त्यांच्या लेकरांना त्यांनी परमेश्वराचं भय, प्रभूचं भय त्यांनी शिकवलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येक वडिलांनी आपल्या लेकरांना परमेश्वराचं भय शिकवलं पाहिजे, कारण पवित्र शास्त्र ही गोष्ट आज्ञा देतं. अनुवादाच्या पुस्तकातील अध्याय 6 आणि वचन 6 आणि 7 मध्ये डिटोनॉमी चॅप्टर 6 वर्स 6 and 7. अनुवाद 6वा अध्याय वचन 6 आणि 7. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने दिलेली ही एक आज्ञा आहे, सर्वात मोठी आज्ञा या आशेखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि या ठिकाणामध्ये जी गोष्ट शिकवलेली आहे प्रियांनो फार महत्वपूर्ण आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेली ही आज्ञा आहे. हालेलुया. इस्रायल लोकांना दिलेली आज्ञा आहे आणि आम्ही आत्मिकरित्या इस्रायली, आम्ही प्रत्येक जण नागरिक इस्रायली आहोत. आम्ही आत्मिकरित्या इस्रायली आहोत. हालेलुया. ते कसे तर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदी आहे. अब्राहामाला दिलेले आशीर्वाद हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना प्राप्त होतात की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ज्या येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास करतो तो यहुदी आहे आणि त्या कारणाने आम्ही कुठल्याही यहुदीची प्रियांनो आम्ही घृणा करू शकत नाही. हालेलुया. सो जे आशीर्वाद परमेश्वराने त्यांना दिलेले ते आशीर्वाद परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त करून देतो आणि ते आशीर्वाद आम्हाला मिळण्यासाठी आम्हाला दिलेली शिकवण आम्ही आत्मसात करण्यासाठी, ती पालन करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही परमेश्वराच्या वचनाचं आम्ही पालन करणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेली आज्ञा आहे की वचन 1 मध्ये मी पाहतो की तुमचा देव परमेश्वर याने जी आज्ञा व जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे की तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात ते तुम्ही ते पाळावेत. आणि वचन 6-7 मध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ती आमच्यासाठी फार महत्वाची की ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुमच्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेल्या असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. कशाविषयी बोलायचंय? कशाविषयी बोलायचंय? कशाविषयी बोलायचंय? परमेश्वराच्या वचनाविषयी. सो आजची ही वेळ परमेश्वर आम्हाला देत आहे प्रत्येक वडिलांसाठी, प्रत्येक आईसाठी की आम्ही आमच्या लेकरांबरोबर वचनासंबंधीने बोलतो का? हालेलुया. आम्ही आमच्या लेकरांबरोबर वचनांची शिकवण किंवा वचनाची आज्ञा किंवा त्यामध्ये दिलेला महत्वपूर्ण असा जी गोष्ट शिकवण आहे त्या गोष्टीबद्दल आम्ही लेकरांशी देवाणघेवाण करतो का? आपल्या लेकरांबरोबर आम्ही त्या गोष्टीची देवाणघेवाण करतोय का? त्या विचारांची देवाणघेवाण आम्ही करतोय का? कारण प्रभूने या ठिकाणामध्ये जी गोष्ट शिकवलेली आहे की तू काय कर, आपल्या मुलाबाळांना त्या गोष्टी आपल्या
मुलाबाळांच्या मनावरती बिंबव आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी त्यांच्याशी तू बोलायचंय. हालेलुया, हालेलुया. सो पूर्वीच्या वेळामध्ये आम्हाला अनेक आशीर्वाद पाहायला मिळतात जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. आता ते आशीर्वाद का बरं काम नाही करत किंवा ते आशीर्वाद का नाही आहेत? हालेलुया. येस, कारण पूर्वी जसं वचनाच्या द्वारे त्यांना बोध केला जायचा, वचनाच्या द्वारे त्यांना शिकवलं जायचं, वचनाच्या द्वारे प्रियानो या ठिकाणामध्ये सांगितलं की त्यांच्या मनावरती त्या वचनाला बिंबवलं जायचं. बसलेला असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना प्रत्येक वेळामध्ये वचनासंबंधीने त्यांच्याशी देवाणघेवाण केली जायची आणि म्हणूनच ते आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. हालेलुया. ज्या परिवारामध्ये, ज्या ख्रिस्ती परिवारामध्ये प्रियांनो वचनासंबंधीचे विचार विनिमय केल्या जातात, वचनाची देवाणघेवाण केली जाते ना, त्या प्रत्येक परिवारामध्ये प्रियांनो परमेश्वराची शांती दिसते, परमेश्वराचा एकोपा दिसतो, परमेश्वराचं प्रियांनो प्रेम दिसतं, परमेश्वराची प्रियांनो अनुग्रह त्या परिवारामध्ये आम्हाला ओसंडून वाहताना दिसतो. त्याचं कारण काय आहे की परमेश्वराच्या वचनाची प्रियांनो ते गंभीरतेने दखल घेत त्या वचनाचं पालन ते आपल्या जीवनामध्ये करतात. आणि याची सर्वस्वी पहिली जबाबदारी कोणाची आहे? एका पित्याची. पहिली जबाबदारी पित्याची. हालेलुया. का बरं पित्याची जबाबदारी आहे? कारण पिता त्या परिवाराचा कोण आहे? मस्तक म्हणलेला आहे. परिवाराचं मस्तक पिता आहे. आणि जर पिता या गोष्टी करतो तर प्रियांनो तो आपल्या लेकरांना परमेश्वराच्या या गोष्टी त्याने शिकवणं गरजेचं आहे. वचनाची शिकवण देणं गरजेचं आहे. मुलांचं जे शिक्षण आहे ते शाळेमध्ये सुरू नाही होत तर ते घरापासून सुरू होतं. आणि म्हणून प्रत्येक पित्याने काय शिकवलं पाहिजे तर प्रत्येक पित्याने आपल्या लेकरांना प्रार्थना करायला शिकवली पाहिजे, वचन वाचन करायला शिकवलं पाहिजे, परमेश्वराचं भय बाळगायला त्यांनी शिकवलं पाहिजे, सत्य त्यांनी शिकवलं पाहिजे, प्रामाणिकपणा त्यांनी शिकवलं पाहिजे आणि त्यांनी एक पवित्र जीवन त्यांनी जगायला शिकवलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सो मी माझ्या लेकरांबद्दल सांगेल, अनुष आणि आराधनाबद्दल. सो त्यांना दररोज आम्ही प्रार्थना करायला त्यांना लावतोच, दररोज त्यांना पवित्र शास्त्र वाचन करायला लावतोच. हालेलुया. स्ट्रिक्टली ही गोष्ट त्यांना सांगितली की तुम्ही बाकीच्या गोष्टीला वेळ देता त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही याच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि ते सुद्धा सुरुवातीला त्यांनी आधीमध्ये या गोष्टी करायला सुरुवात केल्या, परंतु आता ते दररोज पवित्र शास्त्र वाचतात, दररोज ते प्रार्थना करतात, त्यांची वैयक्तिक प्रार्थना करतात. हालेलुया. ही प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे. ज्या वेळामध्ये आई सांगते ती गोष्ट इतक्या फोर्सफुली नाही होत, परंतु वडील ज्या वेळामध्ये सांगतात ना ती गोष्ट सिरियसली घेतली जाते. बरोबर आहे? हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या मुलांना प्रार्थना करायला शिकवली पाहिजे, बायबल वाचन करायला शिकवलं पाहिजे, परमेश्वराचं भय बाळगायला शिकवलं पाहिजे, सत्य आणि प्रामाणिकपणा त्यांना शिकवलं पाहिजे आणि पवित्र जीवन जगायला त्यांनी शिकवलं पाहिजे. याचं मोठं उदाहरण कोणी माहिती आहे? पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 18 आणि वचन 19 मध्ये हे उदाहरण मला लक्षात येईल. जेनेसिस चॅप्टर 18 वर्स 19, उत्पत्ती अध्याय 18 आणि वचन 19. म्हणून त्याच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्याची करणी. 18 आणि 19 वचन. 19. मी त्यांची निवड केली आहे. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. हालेलुया. सो अब्राम असा आहे की ज्या अब्रामाने आपल्या मुलाला शिकवलं. हालेलुया. त्याने प्रार्थना करायला शिकवली, परमेश्वराचं भय बाळगायला शिकवलं, त्याने सत्य जीवन जगायला शिकवलं, त्याने प्रामाणिकपणा त्याला शिकवला, त्याने पवित्र जीवन जगायला त्याने शिकवलं. आणि प्रियांनो ज्या आज्ञाविधी आहेत ज्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उपलब्ध नाहीत, परंतु ज्या परमेश्वराचे ते भय बाळगतात, प्रियांनो परमेश्वर अब्रामाशी बोलत होता. अब्राम प्रियांनो एक संदेष्टा सुद्धा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हालेलुया. अब्राम आशीर्वादाचा स्रोत म्हणून सुद्धा त्याला पाहिलं जातं.
तो प्रियांनो की आब्रामाला प्रियांनो इस्रायलाचा पिता म्हणून सुद्धा त्याला पाहायला जातो. प्रियांनो त्या आब्रामाला परमेश्वराने एक गोष्टी शिकवल्या आणि म्हणून प्रियांनो आब्रामाला ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने शिकवल्या त्या गोष्टी प्रियांनो त्याने आपल्या मुलाला शिकवल्या. आणि म्हणून प्रियांनो ते फार सिरियस आहेत. इस्रायल लोक किंवा यहुदी लोक परमेश्वरासंबंधीने फार सिरियस आहे. त्या ठिकाणामध्ये कोणत्याही स्वरूपाने प्रियांनो एक्सक्यूज नाहीये. जे करायचं ते करायचंच आहे. हालेलुया. जे वचन वाचायचे तर वाचायचे, त्याला कोणत्याही स्वरूपाने प्रियांनो ते कारण देत नाहीत. एक वडील आपल्या दुसऱ्या नेक्स्ट जनरेशनला त्या गोष्टी शिकवतं. हालेलुया. आज सुद्धा जर तुम्ही इस्रायलमध्ये गेलात ना तर तुम्हाला या गोष्टी डोळ्याने दिसतील. हालेलुया. अनेक वेळेस तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की जे काळ्या कपड्यामध्ये जे लोक आहेत, काळी हॅट त्यांच्या डोक्यावरती तुम्ही पाहिली असेल, ते यहुदी लोक आहेत. ते आपल्या मुलांना शिकवतात की ज्या गोष्टी परमेश्वराने त्यांना दिलेल्या आहेत त्या आज्ञाविधी आणि त्या गोष्टी चालता बसता उठता प्रवासामध्ये असताना त्या गोष्टी त्यांच्याशी ते एकमेकांशी बोलतात. हालेलुया. आणि जसं प्रभूचं वचन जर तुम्ही अधिकतेने वाचलं तुम्हाला या गोष्टी लक्षात येईल की तो आपल्या बाह्यावरती ते वचन बांध असं म्हणलेलं आहे. आणि ज्या वेळामध्ये ती एक दोरी आहे की ती आपल्या हातावरती ते बांधतात. इथे एक कॅप आहेत, त्यामध्ये ती देवाचं वचन एक स्क्रोल त्यामध्ये ते असतं. हालेलुया. सो आपल्याला तसं इतकं करायचं नाहीये, परंतु परमेश्वराच्या वचनाला त्यांना शिकवायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, लेकरांबरोबर आम्हाला बोलायचंय. वडिलांनंतर आईची जबाबदारी बनते की आम्ही आमच्या लेकरांना या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हालेलुया. सर्वात जास्त लेकरं वडिलांनंतर आईच्या संपर्कात जास्त आहे, वडिलांच्या कमी आहे. हालेलुया. बरोबर आहे. आणि आईने आपल्या लेकरांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजे, सांगितल्या पाहिजे, परंतु याचं फोर्सफुली जी गोष्ट आहे ती वडिलांनी सांगितली पाहिजे. हालेलुया. तू आज प्रार्थना केली का? तो आज वचन वाचलं का? ज्या वेळामध्ये वडील विचारतात ना त्या लेकरांना धाक पडतो की मी गोष्ट केलीच पाहिजे. हालेलुया. बोलो येशू मसीह. आणि याचं मोठं उदाहरण म्हणून आम्ही आब्रामाकडे पाहू शकतो. त्यानंतर पित्याचं जे जीवन आहे ते मुलांची सर्वात मोठी शिकवण असते प्रियांनो. हा दुसरा मुद्दा आहे या ठिकाणामध्ये की पित्याचं जे जीवन आहे ती मुलांच्या सर्वात मोठी शिकवण असतं. पहिले करीन त्याचा अध्याय 11 आणि वचन 1 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे. 1 कोरिन्थियन चॅप्टर 11 वर्स 1. पहिले करीन याचा अध्याय 11 आणि वचन 1 मध्ये आम्ही वाचूयात. माझा थोडासा मूडपणा. पहिले करीन 11 अध्याय आणि वचन 1 मध्ये जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौल म्हणत आहे की जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. पौल की जो एक चांगला पिता म्हणून प्रियांनो त्याच्याकडे पाहिल्या जाऊ शकतं, मंडळीचा पिता म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जाऊ शकतं. की पावलाचं जीवन प्रियांनो की त्याने आपल्या सगळ्या मोठ्यापणाच्या गोष्टीचा त्याने त्याग केला. आपल्या पदाचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या अनुभवाचा, ओळखेचा त्याने त्याग केला आणि जी ख्रिस्ताकडून मिळालेली ओळख आहे ती ओळख त्याने पुढे केली. आणि म्हणून प्रियांनो पौलाचं जीवन या ठिकाणामध्ये पौल म्हणतो की जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. एक पिता, प्रत्येक मुलांसाठी एक पिता सर्वात मोठी शिक्षण देणारी प्रियांनो संस्था आहे. शिकवण देणारी जी व्यक्ती असते ना एका लेकरांसाठी तर ते आपले वडील आहेत. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या वडिलांकडनं या गोष्टी शिकलो आहे. प्रामाणिकपणा असेल, मेहनत करणं असेल, ही गोष्ट माझ्या वडिलांकडनं मी शिकलो आहे. हालेलुया. कारण ज्या कठीण परिस्थितीतून त्यांनी आम्हाला पुढे आणलं ती प्रत्येक गोष्ट माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणावरती कोरलेली आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो आम्ही ह्या गोष्टी एक वडिलांचं जे कर्तृत्व बनतं की ते आपल्या लेकरांसाठी एक मोठी शिकवण देणारी आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मुलांनी ऐकण्यापेक्षा ते पाहून जास्त शिकतात. जर पिता प्रार्थना करणारे असतील तर लेकरं सुद्धा प्रार्थना करतील. पिता जर चर्चला जाणारे किंवा सहभागिताला जाणारे असतील तर लेकरं सुद्धा सहभागितेला, मंडळीमध्ये, चर्चमध्ये जाणारे असतील.
पिता जर सत्य बोलणारे असतील तर लेकरं सुद्धा सत्य बोलतील, आणि जर पिता जर खोटं बोलणार असेल तर लेकरं त्यापेक्षा 10 पटीने जास्त खोटं बोलतील. हालेलुया. जर पिता प्रेम करणारे असतील तर पियानो लेकरं सुद्धा प्रेम करणारे असतील, लेकरं सुद्धा तेच करतील की जे पिता करतात. हालेलुया. म्हणून प्रत्येक पित्याने आपल्या लेकरांसमोर हालेलुया एकदम शहाणपणाने वागणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आजच्या पिढीमधील जे लेकरं आहेत आणि 30-40 वर्षा अगोदर 50 वर्षा अगोदरची जे लेकरं, यामध्ये फार मोठा फरक आहे. हालेलुया. ज्या तंत्रज्ञानाचं प्रियांनो जी प्रगती आहे त्यानुसार आताच्या पिढीमध्ये प्रियांनो लेकरांना फार जागरूकता आलेली आहे, स्मार्टनेस आहे त्यांच्यामध्ये. हालेलुया. आणि म्हणून या स्मार्ट लेकरांसमोर वडिलांनी सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट होणं गरजेचं आहे. हालेलुया. की त्यांनी या गोष्टी सांभाळल्या पाहिजे की आपली प्रार्थना आपण करतोय का, आपण सत्य बोलतोय का, आपण नित्य चर्चला जातोय का, नित्य सहभागितेमध्ये जातोय का, आपण सत्य बोलतोय का, आपण इतरांवरती प्रीती करतोय का, आपण आपल्या आई वडिलांवरती प्रीती करतो का. या कृतीतून या गोष्टी लेकरांच्या जीवनाच्या वरती प्रियांनो या गोष्टी बिंबवल्या जातात. हालेलुया. हालेलुया. जर या गोष्टी कृतीने नाही होत तर लेकरं या गोष्टी पाहतात प्रियांनो. जर आई वडील आम्हाला फक्त सांगतायत परंतु करत नाही तर प्रियांनो ते सुद्धा करणार नाही. हालेलुया. म्हणून लेकरांसमोर फक्त दिसण्यासाठी नव्हे, ऍक्च्युअल मध्ये या गोष्टीची सवय प्रत्येक वडिलांना, प्रत्येक आईला आपल्या लेकरांसमोर लावावी लागेल, तरच ते लेकरं आपोआप त्या गोष्टी आत्मसात करतील. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्रीती आणि शिस्त यांचा समतोल. हालेलुया. प्रेम आणि शिस्त यांचा समतोल फार गरजेचं आहे. का बरं गरजेचं माहिती आहे? कारण परमेश्वराचं वचन या संबंधीने आम्हाला सांगतं, शिकवतं. इफिसकरास पत्र याचा अध्याय 6 आणि वचन 4 मध्ये काय म्हणलेलं आहे? इफिसियन चॅप्टर 6 वर्स 4. इफिस 6 आणि वचन 4 वाचूयात. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. हालेलुया. पियानो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला शिकवत आहे की बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. हालेलुया. हालेलुया. आता प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हालेलुया. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता जर तुम्हाला लेकराला शिस्त लावायची तर कधी कधी मारावं लागतं, कधी रागवावं लागतं, कधी समजून सांगावं लागतं. हालेलुया. हालेलुया. शिस्तमध्ये या गोष्टी आल्यात. आणि प्रेम करत असताना, लेकरांवरती प्रेम करत असताना विशेषतः प्रत्येक पालकांनी ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण आहे आणि त्या प्रमाणापेक्षा एखादी गोष्ट जर वरती गेली तर ती गोष्ट शरीरासाठी घातक असते, तसंच नात्यासाठी सुद्धा घातक असतं. हालेलुया. लेकरांवरती प्रेम करत असताना अति प्रेम होता कामा नये. का बरं? कारण अति प्रेम जर लेकरांना केलं तर पियानो ते आम्हाला हट्ट करतील, हट्ट केल्या कारणाने जी गोष्ट करू नये अशी गोष्ट ते करतील, आणि जी गोष्ट त्यांना मिळायला पाहिजे ती गोष्ट वेळेमध्ये आम्ही जर देतो, परंतु अतिप्रेमाने प्रियानो ती वेळे अगोदर जर आम्ही देतो तर त्याचा जो परिणाम आहे ना तो फार भयंकर लेकरांच्या जीवनावरती झाल्याशिवाय राहत नाही. ते लेकरं अनेकदा प्रियानो हट्ट धरून बसतात की मला हे पाहिजे नाहीच, मला मिळालंच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट मी आणखी सांगेल, प्रत्येक वेळेस लेकरांना आम्ही यश मिळावंच याच्यासाठी आम्ही नाही शिकवावं. कधी कधी आम्ही त्यांना अपयश पचवण्यासाठी सुद्धा आम्ही शिकवलं पाहिजे. हालेलुया. का बरं? कारण जीवनामध्ये चढ येतात, उतार येतात, प्रत्येक परिस्थिती जीवनामध्ये. त्याने ही गोष्ट लेकरांच्या मनावरती बिंबवली जाते की आम्ही जर कायम त्यांना म्हणतो तू प्रत्येक याच्यात जिंकलाच पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये तू जिंकलाच पाहिजे, नाही, कधी कधी आम्हाला हारावं सुद्धा लागतं. हालेलुया.
आणि जर हे लेकरं पियानो हार जर ते पचू शकले नाही, तर असे लेकरं पियानो मनाने कमजोर असतात आणि हे लेकरं पियानो इतके आत्मघातकी बनतात की ते इतरांचं नुकसान करण्यासाठी सुद्धा पियानो मागे पुढे विचार ते करत नाही. हालेलुया. म्हणून प्रत्येक पालकांनी, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या लेकरांना अपयश सुद्धा शिकवलं पाहिजे, त्यांना पचवायला शिकवलं पाहिजे, त्यांना आम्ही समजवलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे नाही ठीक आहे, तू नाही जिंकला ना, इट्स ओके, ठीक आहे, दुसरा जिंकला ना, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. हालेलुया. तुम्हाला एक कारण मी सांगेल बरं का. आताच्या वेळामध्ये लेकरं सुसाईड करण्याचं कारण काय बरं जास्त? हा, एकटेपणा, ओके, आणखी मोबाईल, ओके, आणखी हा, ओके, एकटेपणा आपण म्हणू शकतो त्याला. काही जण म्हणतात मोबाईल आहे, आणखी संयुक्त जे परिवार आहे ना त्याची कमतरता सुद्धा आहे. ओके, आणखी आम्ही त्यांच्यावरती प्रेशर करतो. आजच्या वेळामध्ये सर्वात जास्त जे प्रेशर आहे ना, की तू जिंकलाच पाहिजे, तुझा नंबरच यायला पाहिजे, तू पुढे जायला पाहिजे, तू असंच केलं पाहिजे, तू तसंच केलं पाहिजे. हालेलुया. आम्ही लेकरांच्या मनावरती, कारण या गोष्टी का बरं नाही सोडत? लेकरं त्यांची कॅपॅसिटी, प्रत्येकांची क्षमता आहे आणि प्रत्येकांची क्षमता वेगवेगळी आहे. हालेलुया. तुम्ही जितका चांगला स्वयंपाक करू शकता तितका चांगला स्वयंपाक तुमच्या शेजारची व्यक्ती नाही करू शकत. बरोबर आहे. जितकं चांगलं तुम्ही बोलू शकता तितकं चांगलं तुमच्या परिवारातला व्यक्ती नाही बोलू शकत. जितकं चांगलं घरातलं काम तुम्ही करू शकता तितकं चांगलं काम इतर कोणी करू शकत नाही. जितकं फास्ट तुम्ही एखादं काम करू शकता तितकं फास्ट इतर जण नाही करू शकत. प्रत्येकांची क्षमता वेगवेगळी आहे. आम्ही ती ओळखलीच पाहिजे, आम्हाला ती गोष्ट समजलीच पाहिजे. हालेलुया. आम्ही इतरांच्या क्षमतेबरोबर आम्ही आमच्या लेकरांची क्षमता का बरं त्याच्या पणाला लावावी? आम्ही ती अपेक्षा का करावी? हालेलुया. कारण प्रत्येकांची क्षमता आणि प्रत्येकांची कुवत वेगवेगळी, प्रत्येकांचं ज्ञान वेगवेगळे, प्रत्येकांचं प्रियानो आत्मसात करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. उत्तर देण्याची क्षमता वेगळी आहे. काही जणांचं पुढे जाण्याची क्षमता वेगळी आहे. काही जणांना प्रियानो ती गोष्ट जोपर्यंत चांगली समजत नाही तोपर्यंत प्रियानो ते पुढे जात नाही. प्रत्येकांची क्षमता वेगवेगळी आहे हे आम्ही समजलंच पाहिजे. आणि या एका मोठ्या कारणाने प्रियानो आज अनेक लेकरं प्रियानो हे स्वतः इतके डिप्रेशन मध्ये जात आहेत, त्यांना वाटतं की माझ्या सोबत कोणीच नाहीये. हालेलुया. ते आई वडिलांबद्दल सुद्धा प्रियानो त्यांना अनेकदा असं वाटतं की माझ्यावरती प्रीती करत नाहीये. याचं कारण हेच आहे की अनेक पालक आपल्या लेकरांना प्रियानो या गोष्टीचं प्रेशर ते करतात की तू पुढे जायला पाहिजे. ठीक आहे, स्पर्धा तशी आहे, हे युग स्पर्धेचं आहे, परंतु ती जीव घेणी स्पर्धा होता कामा नये. हालेलुया. जर जीवनच नाहीये आणि जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत तर काय उपयोगाचं आहे? तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असतील, सगळ्या सुखसुविधा असतील, परंतु जर ते लेकरूच नाही तर काय उपयोगाचं आहे? म्हणून ही गोष्ट प्रत्येक पालकांनी समजणं गरजेचं आहे, आई वडिलांनी समजणं गरजेचं आहे की आम्ही आमच्या लेकरांची क्षमता ओळखली पाहिजे. ठीक आहे, काही लेकरं पियानो आळस सुद्धा करतात, काही लेकरं हट्टी सुद्धा बनतात, आणि याच्यासाठी महत्वाचं कारण आम्ही सुद्धा बनतो की आम्ही योग्य वेळामध्ये त्यांना ज्या गोष्टी शिकवायला पाहिजे त्या गोष्टी शिकवल्या नाही. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असावी हा हट्ट योग्य नाहीये. हालेलुया. जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे असं नाहीये. काही गोष्टी जीवनामध्ये सोडून द्यावा लागतात, नाही मिळत. हालेलुया. या गोष्टी सुद्धा लेकरांना आम्ही अपयश कसं पचवावं या गोष्टीचा धडा सुद्धा आम्ही लेकरांना द्यायला पाहिजे. हालेलुया. योबाच्या जीवनातून आम्ही काय शिकू शकतो? हे ना, अनेक गोष्टीत की ज्या योबाच्या जीवनातून पियानो आम्ही शिकू शकतो. पवित्र शास्त्रातील अनेक उदाहरण आहेत की आम्ही त्या उदाहरणातून आम्ही शिकू शकतो. हालेलुया.
याकोबाचं जीवन शिकवतो, योसेफाचं जीवन शिकवतो, अनेक लोकांचं जीवन जे आहे ते आम्हाला शिकवतं की त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ आले, उतार आले, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये उद्भवल्या आणि या गोष्टीचा सामना त्यांनी प्रभू बरोबर असताना प्रियानो त्या गोष्टीचा सामना त्यांनी केला. आणि म्हणून प्रियानो आम्हाला निराश व्हायचं नाहीये. लेकरांना शिकवायचंय की आमच्या जीवनामध्ये प्रियानो त्यांना प्रेम करत असताना त्यांना आत्मिक शिस्त आणि या जगामध्ये वावरायची शिस्त सुद्धा आम्ही लावली पाहिजे. हालेलुया. आम्ही आमच्या लेकरांना प्रियानो मोठ्यांचा आदर सन्मान करणं शिकवलं पाहिजे. हालेलुया. परंतु आम्ही घरामध्येच म्हणतो की हा तसा तो तसा. लेकरांसमोर आम्ही बोलत असताना प्रियानो फार दक्षता घेतली पाहिजे. आम्ही काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय त्यापेक्षा लेकर नाहीये त्या वेळामध्ये बोला. होईल तितकं न बोललेलं बरं आहे. हालेलुया. कारण हेवा देवा लेकर आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून ते शिकतात आणि आम्ही प्रश्न करतो की हे कुठून शिकले. हालेलुया. आम्ही आमच्या लेकरांना आदराचं जीवन शिकवलं पाहिजे, सन्मानाचं जीवन शिकवलं पाहिजे, इतरांचा मान करणं शिकवलं पाहिजे, इतरांना सन्मान देणं आम्ही शिकवलं पाहिजे. एकमेकांना प्रियानो आरे कारे बोलण्यापेक्षा आम्ही त्यांना आदराने एकमेकांना बोलण्यासाठी शिकवलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठं आहे ना त्यांना आम्हाला आदराने बोलायचे. हालेलुया. लहान जरी असतील परंतु ते पदावरती आहेत किंवा मोठ्या कुठल्या तरी हुद्द्यावरती, त्यांना सुद्धा आम्ही आदराने बोललं पाहिजे जरी वयाने कमी असतील. हालेलुया. कारण पद आहे, कारण त्या ठिकाणावरती ते आणि म्हणून वयाने जरी लहान आहेत तरी त्यांना एका पद आहे. हालेलुया. या गोष्टी मी अनेक मोठ्या लोकांकडनं, विश्वासणाऱ्या लोकांकडनं मी शिकलो. जवळपास 80-90 वर्षाच्या काही आंटी आहेत, ज्या वेळामध्ये ते भेटतात ना मला नावाने ते पुकारू शकतात परंतु पाळक साहेब शिवाय ते बोलत नाही. हालेलुया. मला हरकत वाटणार नाही की त्यांनी माझं नाव जरी घेतलं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्या प्रभूच्या वचनातून शिकल्या ना तर त्या गोष्टी आम्ही लेकरांना शिकवल्या पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण प्रियानो ज्या वेळामध्ये आदर शिकवला जातो ना त्यांच्या जीवनामध्ये आपोआप मान तयार व्हायला लागतो. आणि मान ज्या वेळामध्ये तयार व्हायला लागतो ना ते लेकरं सुद्धा प्रियानो आदरयुक्त बनायला लागतात. ही प्रक्रिया आहे. छोट्या गोष्टी आहेत परंतु या छोट्या गोष्टी मनावरती बिंबवल्या जातात आणि त्या कधी काम करतात ना त्या आम्हाला समजत नाही. हालेलुया. हालेलुया. छोट्या गोष्टीत आणि छोट्या गोष्टीकडेच प्रियानो आमचं बऱ्याच वेळेस दुर्लक्ष असतं. मोठ्या गोष्टी करण्याची आमची अपेक्षा असते. मोठ्यापेक्षा छोट्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. जर छोट्या केल्या ना तर तो व्यक्ती मोठ्या गोष्टी करायला कदापि तो कारण देणार नाही. त्याच्याकडे तो तयार आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तो तयार आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रेम आणि शिस्त या दोन्हीचा समतोल प्रत्येक पालकांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळणं गरजेचं आहे. अति प्रेम आम्ही करता कामा नये. जी गोष्ट त्यांना गरजेची ती गोष्ट आम्हाला द्यायची, फाजी लाड होता कामा नये. हालेलुया. 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 आजच्या वेळामध्ये या गोष्टी फार प्रखरतेने पाहायला मिळतात की अनेक पालक आपल्या लेकरांचा फाजी लाड करतायत, अति लाड करतायत, अति प्रेम करतायत. आणि हे लेकर प्रियांनो इतके हट्टी बनतात, इतके द्वेषी बनतात, इतके रागीट ते बनतात की त्यांचा काही अंत पाहायला मिळत नाही. फार भयंकर ते बनतात. आणि म्हणून योग्य वेळामध्ये योग्य शिस्त, योग्य गोष्ट शिकवणं फार गरजेची आहे. हालेलुया. शिस्त योग्य वेळामध्ये लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला शिकवतं की आम्ही शिस्त लावण्यासाठी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक वचन दिलेलं आहे. काय म्हणले? तू काय कर, काठी काय घे, काय करायचंय, काठ्यावर. हालेलुया. म्हणजे प्रत्येक वेळेस मारायचं असं नाहीये. कधी कधी समजून सुद्धा सांगावं लागेल, कधी कधी रागावं सुद्धा लागेल, कधी कधी मारावं सुद्धा लागेल. हालेलुया. हालेलुया. जुने लोक एक म्हण म्हणतात, जर तुम्ही खेड्याकडे गेलात ना जास्त ही म्हण आहे, लेकरामध्ये आणि जनावरांमध्ये फरक नाही असं म्हणतात. का बरं? त्यांना ती समज नाहीये ना म्हणून ते बोलतात असं. आणि गोष्ट योग्य आहे ती.
त्यांना जर समज असते तर तसं ते वागलेच नसते. आणि म्हणून लेकरांना योग्य वेळामध्ये आम्हाला त्यांना समज देणं, शिस्त देणं, त्यांना योग्य वेळामध्ये मारणं किंवा त्यांना रागवणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट प्रत्येक पित्याची, प्रत्येक आईची, प्रत्येक पालकांची बनते आपल्या लेकरांसंबंधीने. हालेलुया, हालेलुया. मी बऱ्याच वेळेस मार खाल्ला. का बरं माहितीये? कधी कधी मला शाळेत जायला नाही आवडायचं आणि मी काहीतरी कारण सांगायचो. वडिलांना ही गोष्ट कधीच नाही आवडली. ज्या दिवशी मी घरी दिसलो, पहिलं ते विचारण्या अगोदर मार द्यायचे आणि नंतर विचारायचे घरी का बरं राहिला. कारण वडील फक्त 4थी शिकले आणि त्यांना माहिती शिक्षणाचं महत्व काय. कारण त्यांच्यासारखं शिक्षणाचं महत्व इतरांना समजलं आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या स्ट्रगल मधून ते गेलेत ना, त्यांना शिक्षणाचं महत्व कळालं आणि म्हणून त्यांनी आम्हाला सुद्धा शिक्षणाचं महत्व दिलंय. हालेलुया, हालेलुया. सो MA BEd पर्यंत त्यांनी शिक्षण केलं आणि आणखी शिक्षण आमचं चालू आहे. हालेलुया. म्हणून शिक्षण कधी संपणारं नाहीये. आयुष्य संपेल परंतु शिक्षण संपू शकत नाही. इतकं शिक्षण या जगामध्ये आहे. बरं, हे झालंय जगिक शिक्षण, परंतु पवित्र शास्त्राचं शिक्षण सुद्धा पुष्कळ आहे. ते सुद्धा आम्ही आत्मसात केलं पाहिजे. हालेलुया, बोलू येशू मसीह. सो प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टीचा समतोल प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे. की ज्या वेळामध्ये आम्ही रागवत आहोत त्या वेळामध्ये आम्ही शिक्षा करायची नाही. हालेलुया. रागवतोय तर रागा, पण रागवत असताना शिक्षा करायची नाहीये. प्रेमाने आम्ही त्यांना कधी कधी समजवलं पाहिजे. योग्य शिस्त आम्ही त्याला लावली पाहिजे. मुलांना आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. आम्ही आमच्या लेकरांशी विश्वासात घेऊन आम्ही त्यांच्याशी बोलतोय का? आत्मविश्वास त्यांचा वाढण्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी प्रोत्साहितपणे आम्ही त्यांच्याशी बोलतोय का? बऱ्याच वेळेस अनेक आई वडील फक्त लेकरांना रागवतच असतात. फक्त हा रोल नाहीये. त्यांना आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. त्यांना प्रियानो आम्ही त्यांच्या सोबत प्रियानो हितगुज केलं पाहिजे. त्यांच्या फ्युचर बद्दल आम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. हालेलुया. एक वेळ असतो त्यांना रागवण्याचा, त्यांना चिडण्याचा किंवा त्यांना मारण्याचा, परंतु तो वेळ जसा पुढे जातो ना त्या वेळामध्ये त्यांची समजूत काढायची असते. त्यांना शिकवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं. हालेलुया. आणि जिथं रागवायचं तिथं रागवायचं सुद्धा असतं. हालेलुया. कारण प्रत्येक निर्णय ते योग्य करतील असं नाहीये. हालेलुया, हालेलुया. आम्हाला कोणी समजत नाही ना, आम्ही मोठे आहोत आणि म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही सगळं जे काही करतो ते योग्य आहे. हालेलुया. मोठ्यांना असंच वाटतं ना. हालेलुया. जोपर्यंत आई वडील आहेत आणि ते रागवतात, ते शिकवतात, प्रभूला धन्यवाद द्या की मार्गदर्शक परमेश्वराने जगामध्ये आम्हाला योग्य ठेवलेले आहेत. कारण या जगामध्ये योग्य मार्गदर्शक आई वडिलांव्यतिरिक्त कोणीच नाहीये. कारण जे हित ते तुमच्या संबंधीने योजतात ना, तसं हित या जगात कोणीच योजत नाही. काहीतरी मनामध्ये ठेवून तुम्हाला कोणीतरी दुसरंच मार्गदर्शन करेल, परंतु आई वडील आहेत की जे योग्य मार्गदर्शन तुम्हाला करतील. परमेश्वरानंतर, त्याच्या वचनानंतर योग्य मार्गदर्शन करणारे आई वडील आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी आपण. हालेलुया. सो शिस्त म्हणजे शिक्षा नाहीये, तर ती योग्य मार्गावर नेणारे एक प्रेम आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक पित्याने, प्रत्येक आई वडिलांनी, प्रत्येक पालकाने प्रेम आणि शिस्त या दोघांचा समतोल राखणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे पित्याची प्रार्थना कुटुंबाला बदलणारी असते. हा पुढचा मुद्दा आहे, फार महत्वाचा. पित्याची प्रार्थना कुटुंबाला बदलणारी असते. जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक व्यक्ती पाहायला मिळतो की जो रोज आपल्या लेकरांसंबंधीने प्रियानो तो जागृत होता. आपल्या लेकरांसाठी तो रोज प्रार्थना करत होता. हालेलुया. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं ना की कुटुंबाचा प्रमुख किंवा कुटुंबाचं जे मस्तक आहे तो कोण आहे? वडील आहे. बरोबर आहे. स्त्रीचं मस्तक पती आहे, कुटुंबाचं मस्तक वडील आहेत.
आणि ज्या वेळामध्ये एक वडील किंवा एक पिता आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात, कुटुंबासाठी मध्यस्थी करतात आणि या संबंधीने ते स्वतः फार गंभीर असतात, पण ते परिवार किंवा तो परिवार परमेश्वर आशीर्वादित करतो, सुरक्षित करतो. एक वचन आम्ही वाचूयात, इयोबाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये. जॉब चॅप्टर 1 वर्स 5. इयोब पहिला अध्याय आणि वचन 5 वाचूयात. 1:5. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्याची शुद्धी करी. तो प्रातकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा योबाचा नित्यक्रम असेल. हालेलुया. आता तो विषय वेगळा आहे की इयोबाच्या जीवनामध्ये समस्या आल्या, ती आम्ही एका बाजूला करूया. परंतु एक गोष्ट आम्ही अगोदर समजणं गरजेचं आहे की आता इथपर्यंत इयोबाने काय केलंय, तो नित्य, आम्ही सर्वजण म्हणूया नित्य नित्य नित्यक्रम, एक दिवस नव्हे तर दररोज. कधी प्रार्थना करायचा, तो वचन सांगतं की तो रोज आपल्या मुलांसाठी बलिदानाचं अर्पण तो करत होता, दररोज. कधी 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 सो इथे बसलेल्या प्रत्येक पित्याची, प्रत्येक पालकांची, प्रत्येक वडिलांची, प्रत्येक आईची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी. आणि सर्वात मोठी जबाबदारी प्रत्येक पित्याची आहे, पहिली जबाबदारी, कारण तो त्या परिवाराचा कोण आहे, मस्तक आहे. हालेलुया. आणि प्रत्येक मस्तक ज्या वेळामध्ये आपल्या परिवारासाठी प्रार्थना करतो ना, तर फार मोठा बदल त्या परिवारामध्ये घडलेला पाहायला मिळतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. सो त्या पित्याने जी शिकवण आहे या ठिकाणामध्ये, तर पित्याने काय केलं पाहिजे या वचनानुसार, तर त्याने आपल्या पत्नीसाठी प्रार्थना केली पाहिजे, मुलासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या घरासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि ही एकदा नव्हे तर ही दररोज प्रार्थना केली पाहिजे. मी बऱ्याच वेळेस एक उदाहरण तुम्हाला सांगितलंय आणि ही सत्य घटना आहे अमेरिकेतील, की एक सेवक होते आणि त्यांचा परिवार फार मोठा परिवार होता, जॉईंट फॅमिली त्यांची होती आणि परिवारामध्ये जवळपास 15 ते 16 लेकरं होते. हालेलुया. आणि ते प्रत्येक लेकरांसाठी दररोज तेल लावून प्रार्थना करायचे. हालेलुया. आणि कदाचित कधी कधी परिवारातील लोकांना सुद्धा हसायला येते, काय हे रोज रोज एकच गोष्ट रिपीट एखादी गोष्ट केली जाते ना, कधी कधी घरातले सुद्धा हसायला लागतात. हालेलुया. का हा फॉबिया तर नाही झाला ना, काय हा एखादा आजार तर यांना नाही लागला ना, असं वाटतं कधी कधी. परंतु हा आजार नाहीये, ही एक आत्मिक सवय आहे. आणि ही आत्मिक सवय अशी आहे ना की जी सुरुवातीला नाही दिसत, कालांतराने दिसते आणि ती काम करतेच. प्रार्थना कधीही वाया जात नाही, प्रभूचं वचन सांगतं. प्रार्थना ही कार्य करणारी आहे. त्या संबंधीने मी तुम्हाला सांगेल की त्या सेवकाने जसं त्यांच्या परिवारातील या 15-16 लेकरांसाठी ते रोज तेल लावून प्रार्थना करत होते, कालांतराने जसे ते लेकरं मोठे झाले, काही कलेक्टर बनले, काही डॉक्टर बनले, काही मोठमोठ्या त्या सरकारी मोठ्या पदावरती गेले. याचं कारण की त्या सेवकाने त्यांच्या लेकरांसाठी केलेली प्रार्थना. तुमची प्रार्थना कधीही वाया नाही जात, ती त्या लेकरांच्या भौतिक कुंपणाच्या स्वरूपाने असते. आणि म्हणून तुम्ही गेल्या दिवसामध्ये या ठिकाणामध्ये एक वचन ऐकलं असेल की प्रार्थना ही काय करते, आपली प्रार्थना कोणाला वाचवते का, हे वचन होतं ना एक या ठिकाणामध्ये, ऐकलं असेल तुम्ही. प्रार्थना कोणाला वाचू शकते का, असं वचन होतं, असा विषय होता. वाचवते, खरंच वाचवते. अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये, आणि जर ते तुम्ही पाहिलं नसेल ना, युट्यूबला नक्की बघा. जीजस लव्स जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की तुम्ही सर्च करा. त्यामध्ये तुम्हाला तो विषय समजायला फार सोपा होईल की परमेश्वराकडे केलेली प्रार्थना इतरांना वाचू शकते. आणि म्हणून आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या परिवारासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या पत्नीसाठी, मुलासाठी, घरासाठी, भविष्यासाठी आम्ही दररोज प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आणि ही प्रार्थना तुम्ही करत असताना तेल ही सुद्धा लावा. बघा परमेश्वर कसं काम करतो.
हालेलुया. याला तुम्ही काही म्हणा, याला काय म्हणायचंय म्हणा, काय शब्द द्यायचा द्या, परंतु याला प्रार्थना तुम्ही करा. ही प्रार्थना नक्की काम करेल. हालेलुया. जसं सिस्टरांनी साक्ष देत असताना एक गोष्ट त्यांनी मांडली की स्तोत्रसंहिता 91 आम्ही रोज म्हणलं पाहिजे आणि ते आम्ही लागू केलं पाहिजे. हालेलुया. पवित्र शास्त्रातील जे अध्याय आहेत ना ते असेच नाहीये, आणि स्तोत्रामध्ये दिलेले जे अध्याय आहेत ते तर फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विविध प्रकारचे अध्याय आहेत की ते वेगवेगळ्या परिस्थितीला मांडणारे आहेत, आणि ते कोणत्या वेळामध्ये कोणते स्तोत्र आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही म्हणले पाहिजे, कधी त्याशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीची रचना वेगवेगळी आहे. आणि म्हणून पियानो आम्ही ज्या वेळामध्ये आमचं जीवन पियानो त्या वचनानुसार लागूकरण करतो ना, त्यानुसार आमच्या जीवनामध्ये फरक पडायला लागतो. कोणी काय म्हणू, आम्ही आमचं काम नित्य केलं पाहिजे. आणि प्रत्येक पित्याची प्रार्थना ही कुटुंबाला बदलणारी ठरते. हालेलुया. किती मोठी समस्या येऊ द्या, ती समस्या पेलवण्याचं सामर्थ्य परिवारातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर देत असतो. हालेलुया. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो फार महत्वपूर्ण आहे की जबाबदारी टाळणारा पिता नव्हे तर उपस्थित राहणारा पिता. हालेलुया. आजच्या वेळामध्ये अनेक लेकरं पियानो हे आर्थिक दृष्ट्या श्रीमंत आहेत, परंतु भावनिक दृष्ट्या पियानो ते अनाथ झालेले आहेत. हालेलुया. त्यांना लागणाऱ्या वस्तू आम्ही आणून देतो म्हणजे आम्ही चांगले वडील आहोत, चांगले आई आहोत असं नाहीये. आम्ही त्यांना भावनिक दृष्ट्या आम्ही त्यांना आधार देतोय का? कारण आजच्या मुलांना प्रियानो सर्वात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ना ती म्हणजे वेळेची. त्यांना वेळ द्यायला पाहिजे, त्यांच्यावरती प्रीती करायला पाहिजे, त्यांच्या सोबत संवाद केला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, आणि आम्ही त्यांच्यासाठी उपस्थित असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये स्पष्ट सांगतं की जर आमची घरची व्यवस्था आम्ही नाही करू शकत तर मंडळीची व्यवस्था आम्ही खाक करणार. तो खाक शब्द नाही बरं तिथं, नाही तर तुम्ही म्हणाल की पाळक साहेब असं नवीन कुठं आलं. हालेलुया. मला जे सांगायचंय ना ते समजून घ्या की आम्ही आमच्या जीवनामध्ये बाहेर अनेक गोष्टी मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असू, मोठमोठ्या गोष्टीला आम्ही तोंड देत असू, परंतु पहिली आमची प्रायोरिटी, पहिली आमची जबाबदारी आमचा परिवार, आमची लेकरं आहेत. जर त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध नाहीये, त्यांच्यासाठी जर आमच्याकडे वेळ नाहीये, त्यांच्यासाठी जर आम्ही प्रेम करत नाही, त्यांच्याशी संवाद आम्ही करत नाही, त्यांना मार्गदर्शन जर आम्ही करत नाही, आणि बाहेर जर सगळ्या गोष्टी करतो तर काय उपयोगाचं आहे? हालेलुया. बोले येशू मसीह की. आणि म्हणून जबाबदारी टाळणारा पिता नव्हे तर उपस्थित राहणारा पिता प्रत्येक पित्याला बनणं गरजेचं आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक वचन दिलेलं आहे, नीतिसूत्रे 22 आणि वचन 6 मध्ये, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 22 वर्स 6, 22 आणि वचन 6 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे बुद्धिपणीही तो त्यापासून प्रवृत्त होणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की मुलांच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे. जसा तो मुलाच्या स्थितीमध्ये ना, लेकराच्या स्थितीमध्ये ना, तो जसा तो लहान आहे ना त्या वेळामध्येच आम्ही त्याला शिकू शकतो, समजू शकतो, सांगू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, त्याच्याशी संवाद करू शकतो. हालेलुया. नाहीतर जगामध्ये फार वाईट वाईट गोष्टी शिकवल्या जातात. वाईट शिकवण्या अगोदर जर तुम्ही चांगलं शिकवलं तर त्याला वाईट गोष्टीचा सहारा घ्यावा लागेल का? नाही. अगोदर आम्ही चांगलं शिकवणं गरजेचं आहे. परंतु आज अनेक पालक आपल्या लेकरांशी संवाद करत नाहीये, आणि ज्या परिवारामध्ये, ज्या लेकरांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद कमी आहे ना, ते नातं सुद्धा प्रियानो कमकुवत झालेलं आहे. ते नातं टिकेल का? ते नातं टिकेल का? त्यांच्यामध्ये प्रेम राहील का? त्यांच्यामध्ये प्रीती राहील का? त्यांच्यामध्ये समंजसपणा राहील का? त्यांच्यामध्ये आदर राहील का? नाही. म्हणून लेकरांशी संवाद करणं गरजेचं आहे. संवाद म्हणजे प्रत्येक वेळेस भांडायचं नाहीये. संवाद म्हणजे प्रत्येक वेळेस रागवायचं नाहीये. समजूनही सांगायचंय, त्यांच्या भावना सुद्धा समजून घ्यायच्या आहे, आपल्या भावना सुद्धा त्यांना सांगायच्या आहेत. हालेलुया. हालेलुया.
कारण एक आदर्श कुटुंब, एक आशीर्वादित कुटुंब, एक आदरयुक्त कुटुंब बनण्यासाठी आम्हाला आमच्या लेकरांबरोबर काय काय करावं लागेल? वेळ द्यावा लागेल, त्यांना प्रीती करावी लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, त्यांना मार्गदर्शन करावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं आम्हाला प्रत्येक वेळामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध राहावं लागेल. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीये आणि या जगासाठी उपलब्ध होऊन आम्ही काय साध्य करू शकतो? हालेलुया. जगासाठी आम्ही किती जरी उपलब्ध असलो काय उपयोगाचं आहे? आम्ही कितीही जगासाठी उपलब्ध असलो तर हे जग आम्ही एखाद्या वेळेस जर उपलब्ध नाही राहिलो ना, सगळ्याच्यावरती पाणी पेरून देतील. परंतु आम्ही आमच्या लेकरांसाठी जिथं जिथं उपलब्ध राहायला पाहिजे तिथं तिथं उपलब्ध राहतो ना, तर एखाद्या वेळेस जरी आम्ही उपलब्ध नाही राहिलो तरी त्यांना त्या गोष्टीची जाणीव होईल की काहीतरी महत्वाचं काम आहे आणि काहीतरी महत्वाची गोष्ट आहे की त्यामुळं ते माझ्यासाठी उपलब्ध नाही राहू शकले. परंतु होईल तितकं आम्हाला आमच्या लेकरांसाठी उपलब्ध राहायचंय, त्यांना वेळ द्यायचाय, त्यांना प्रीती करायची, त्यांच्याशी संवाद करायचा आहे, त्यांना मार्गदर्शन करायचंय. हालेलुया. जर तुम्ही मार्गदर्शन नाही केलं तर जगामध्ये त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं जाईल. मग कोणाची जबाबदारी आहे? चुकीचं मार्गदर्शन त्यांना ऐकू द्यायचंय की तुम्ही योग्य केलेलं मार्गदर्शन त्यांना ऐकवायचंय? म्हणून मार्गदर्शन करायला शिका. हालेलुया, हालेलुया. कारण ही प्रत्येक पित्याची, प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी या गोष्टी करायलाच पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. पित्याने वारसा नव्हे, फक्त पित्याने वारसाच फक्त संपत्तीचा नाही तर विश्वासाचा वारसा त्याने द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आजच्या वेळामध्ये अनेक वडील आपल्या लेकरांसाठी चांगली संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करतात. ते वाईट नाहीये, चांगली गोष्ट आहे. परंतु वाजवेपेक्षा जास्त जर दिलं ना तर त्याचं महत्व नाहीये. अनेक उदाहरणं मी पाहिलेत माझ्या डोळ्यात. ज्या वेळामध्ये जर त्याला सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळाल्या तर त्याला कमवण्याचं महत्व वाटेल का? ती गोष्ट टिकवण्याचं महत्व वाटेल का? जर त्याच्यासाठी त्याने कष्टच घेतलं नाही तर त्याला त्या गोष्टीचं महत्वच वाटणार नाही ना. हालेलुया, बरोबर आहे. परंतु जर त्याला महत्व कळून द्यायचंय तर त्याच्यासाठी त्याला त्या गोष्टी कशा कमवायच्या आणि कशा टिकवायच्या यासाठी त्याला स्ट्रगल ही गोष्ट आम्ही शिकवली पाहिजे. हालेलुया. जर ती गोष्ट नाही शिकवली ना तर त्याला त्याचं महत्वच नाही वाटणार. रेडीमेड आम्ही कुठली गोष्ट लेकरांना देऊ नये. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आजच्या अनेक लेकरप्रियांनो हे या वेळामध्ये संपत्ती संपणारी आहे परंतु विश्वास कायम राहणार आहे, टिकणार आहे. म्हणून आम्ही लेकरांना कुठल्या गोष्टीचा प्रियांनो आम्ही वारसा त्यांना द्यावा तर विश्वासाचा वारसा. अब्रामानंतर वारसा कोणाला मिळाला? विश्वासाचा. अहो, अब्रामानंतर विश्वासाचा वारसा कोणाला मिळाला? इसाकानंतर वारसा कोणाला मिळाला? याकोबानंतर वारसा कोणाला मिळाला? हालेलुया. सो आम्ही विश्वास आणि विश्वासाचा वारसा आम्ही आमच्या लेकरांना देतोय का संपत्तीचा वारसा देतो? तो तर त्यांना मिळणार आहे. हालेलुया. तो तर मिळतोच त्यांना, तो वारसा हक्काने त्याला मिळतोच. परंतु आम्ही सर्वात मोठा जो वारसा आहे तो संपत्तीपेक्षा आम्ही विश्वासाचा वारसा त्यांना द्यायला पाहिजे की जो कायम टिकणार आहे. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये सर्वात मोठं उदाहरण आम्ही एक पाहू शकतो की जो नवीन करारामध्ये एक व्यक्ती, त्याचं नाव आहे तिमोथेया, की ज्या तिमोथेयाला त्याच्या कुटुंबाकडून प्रियांनो त्याला त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करण्याचा वारसा त्याला मिळाला. आणि म्हणून प्रियांनो पौल त्याला त्याच्या पत्रात लिहितो, माझं प्रिय लेकरो, की तुझी आई आणि तुझ्या आजीकडनं तुला जी शिकवण मिळाली, जो विश्वास करण्याची जी शिकवण मिळाली, त्याच्या गोष्टीचा उल्लेख तो आपल्या पत्रामध्ये करतो. म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या लेकरांना विश्वासासंबंधी त्यांना त्या शिकवतो का
प्रियानो, प्रत्येक पित्याने आपल्या मुलांना काय दिलं पाहिजे की जो वारसा म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, तो म्हणजे पवित्र शास्त्र आम्ही त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना प्रार्थनेची सवय आम्ही त्यांना लावली पाहिजे. परमेश्वराचं भय त्यांना आम्ही द्यायला पाहिजे. चांगलं चरित्र आम्ही त्यांना द्यायला पाहिजे आणि ख्रिस्तावरील विश्वास आम्ही त्यांना द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही त्यांना हा वारसा देतोय का? हालेलुया. फार कमी आई वडील आहेत की जे आपल्या लेकरांना बायबल घेऊन देतात. नाहीतर आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू द्यायला तयार आहोत. परंतु बायबल घ्यायचं म्हणल्यानंतर आम्ही फार विचार करायला लागतो. का? एक आहे घरामध्ये, ठीक आहे, तेच नाही वाचत तर ते कसं काय वाचतील बाकी त्यांना घेऊन दिलं तर? हालेलुया, हालेलुया. आम्ही या गोष्टीचा फोर्स का नाही करत त्यांना पर्सनल गोष्ट जोपर्यंत आम्ही त्यांना देत नाही. आम्ही बऱ्याच वेळेस लेकरांना आपल्या ताटामध्ये नाही बसवत, आपण त्यांना सेपरेट ताट वाढून देतो आणि त्यांना म्हणतो तू जेव. डॉक्टर सुद्धा काय म्हणतात, जे लेकरं त्यांना आता 1 वर्षाचे झाले त्याच्या आत जरी असतील आणि ते खायला लागले तर तुम्ही त्यांना ताटामध्ये घेऊन बसू नका, तर त्यांना एक ताट वाढून द्या, म्हणजे ते जेवतील आणि ते तृप्त होतील. लेकराची वाढ केव्हा होते माहितीये? स्वतःच्या ताटामध्ये ज्या वेळामध्ये ते खातात, स्वतःच्या हाताने खातात ना, त्या वेळामध्ये त्यांची शारीरिक वाढ होते. हे विज्ञान आहे. तुम्ही डॉक्टरला विचारा कधी जाऊ, डॉक्टर सुद्धा हे सांगतात. असंच आहे. मला सांगावा, तुमच्या बायबलमध्ये ते वाचतात, त्यांची वाढ होईल का आत्मिक? आम्ही त्यांचं ताट त्यांना वेगळं वाढून द्यायला पाहिजे. हालेलुया. एक वेळेस ते लाजत काजत का नाही, पवित्र शास्त्र वाचन करायला सुरुवात करतील. आणि यापेक्षा मोठी आनंदाची बाब कोणती आपल्यासाठी? की जे लेकरं रोज वचन वाचतात, जे लेकरं रोज प्रार्थना करतात, जे लेकरं रोज परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये जातात, प्रियानो, ते लेकरं कधीही आपलं पाऊल वाईट टाकणार नाही आणि चुकीचं टाकणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या लेकरांना ही भेट द्यायला पाहिजे. हालेलुया. आम्ही वाढदिवसाला चांगल्या चांगल्या भेट वस्तू त्यांना देतो आणि सगळ्यात मोठी भेट वस्तूच आम्ही त्यांना देत नाही, पवित्र शास्त्र. फक्त वाढदिवसालाच नका देऊ. वाटतं ना तुम्हाला, ओझं वाटतं ना, तर तुम्ही आजच ही गोष्ट करा. बघा, ही एक चांगली पेरणी असेल तुमच्या लेकरांसाठी. आणि ज्या वेळामध्ये तुम्ही चांगली पेरणी करणार, तो प्रियानो चांगलंच उगवून येणार तुमच्या लेकरांमध्ये. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. हा प्रश्न मी विचारूय की मी माझ्या लेकराला बायबल घेऊन दिलं का? हालेलुया. आम्ही हा वारसा त्यांना द्यावा, याची सुरुवात इथूनच आहे. आणि ही सुरुवात जर इथून नाही करत होत तर प्रियानो, आम्ही अपेक्षा कशी ठेवू शकतो? पेरलंच नाही तर उगवणार कसं आहे? हालेलुया. पेरलंच नाही तर उगवणार नाहीये. आम्ही उगवण्याची अपेक्षा करतो, त्याच्यासाठी अगोदर बीज पेरणी करावं लागेल. बोले येशू मसीह की. आणि ती बीज आम्हाला त्यांच्याकडे स्वतःसाठी त्यांचं वैयक्तिक बायबल त्यांना आम्हाला द्यावं लागेल. हालेलुया. याची सुरुवात करा. त्यानंतर की तिमोथ्याच्या जीवनात ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणूनच प्रियांनो, तिमोथा फार उत्तम एक शिक्षक बनला. तिमोथ्याने एक मंडळीचा अध्यक्ष तो बनला. सो ती गोष्ट आम्ही प्रत्येक पित्याने आपल्या लेकरांना संपत्तीचाच नव्हे तर त्यांना विश्वासाचा त्यांनी वारसा द्यायला पाहिजे. त्याचबरोबर पुढचा जो मुद्दा आहे की येशू ख्रिस्त सर्वोत्तम पुत्र आणि सर्वोत्तम आदर्श म्हणून येशू ख्रिस्ताकडे पाहिलं जाऊ शकतं. की येशू की जो पित्याची आज्ञा पाळणारा होता, पित्याचा गौरव करणारा तो होता आणि पित्याची इच्छा पूर्ण करणारा होता. आणि म्हणून प्रत्येक पित्याने येशूकडून काय शिकलं पाहिजे तर प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रत्येक पित्याने, प्रत्येक वडिलांनी आज्ञाधारकपणा शिकला पाहिजे, नम्रता शिकली पाहिजे, त्याग शिकला पाहिजे, प्रेम शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये एक वडील आज्ञाधारक बनतात, लेकर आज्ञाधारक बनतात. एक वडील नम्र बनतात, लेकर नम्र बनतात. एक वडील त्यागाने बनतात, यानो लेकर सुद्धा त्याग करायला शिकतात. आणि एक वडील ज्या वेळामध्ये प्रेम शिकतात, लेकर सुद्धा प्रेमाने भरलेला असतात. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडून या गोष्टी आम्ही शिकू शकतो. हालेलुया. येशू करून या सगळ्या आदर्शाच्या गोष्टी आम्ही शिकू शकतो. तो सर्वोत्तम पुत्र आहे आणि सर्वोत्तम आदर्श म्हणून येशू ख्रिस्त आहे. त्यानंतर आम्ही पवित्र शास्त्रातील एक
आम्हाला एक घटना किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला एक दाखला आम्हाला आठवतो. हरवलेल्या मुलाची वाट पाहणारा पिता. आणि लूक सुवर्तमानाच्या अध्याय 15 आणि वचन 11 ते 32 मध्ये एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. उधळ्या पुत्राचा दाखला. या कथेमध्ये किंवा या दाखल्यामध्ये पित्याचे गुण दिलेले आहेत. हालेलुया. पित्याचे गुण दिलेले आहेत. ते गुण आजच्या प्रत्येक पित्यामध्ये असले पाहिजे. वाट पाहणारा, क्षमा करणारा, मिठी मारणारा आणि सन्मान परत देणारा. हालेलुया. हालेलुया. मी जसं मला समज आली ना, मला त्यावेळेस मला वाटायचं माझ्या वडिलांचा राग यायचा कधी कधी. का बरं हे सारखं सारखं मला चिडतात, कधी कधी का बरं मारतात. कधी कधी मला या गोष्टीचा विचारायचा. आणि या गोष्टीची समज मला कधी आली माहितीये का? ज्या वेळामध्ये मी वडील झालो. एक वडील म्हणून ज्या वेळामध्ये माझ्यावरती जबाबदारी आली, त्या वेळामध्ये मला माझे वडील कळाले की ते त्यांच्या जागेवरती एकदम 100% योग्य आहेत. कारण त्यांची इच्छा नाहीये की माझ्या मुलाने चुकीकडे जावं. त्यांची इच्छा नाही की माझ्या मुलाने चुकीचं गोष्ट त्याच्या जीवनामध्ये करावी. ज्या गोष्टीची स्ट्रगल मी केली तशी स्ट्रगल त्याच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून ते मला रागवतात, मला चिडतात, मला मारतात. हे माझ्यासाठी योग्य आहे. आणि म्हणून ज्या वेळामध्ये माझा मुलगा असं करतो ना, त्या वेळामध्ये मी त्याला चिडतो, कधी मारतो, कधी समजवतो, कधी प्रेमाने या गोष्टी त्याला सांगतो, मार्गदर्शन करतो. या गोष्टीची समज मला मी पिता झाल्यानंतर मला कळालं की माझे वडील माझ्यासाठी योग्य होते. हालेलुया. आणि म्हणून आई आणि वडिलांसारखं या जगामध्ये खरं प्रेम करणारं या जगात कोणीच नाहीये. कोणीच नाहीये. परमेश्वर पित्यानंतर या जगात खरं प्रेम करणारे हे 2च जण आहेत. कोणी नाहीये. म्हणून ज्यांना आई वडील आहेत, खरंच परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनामध्ये आहे. खरं परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आहेत की परमेश्वराने खरं प्रेम करणारे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. खरं मार्गदर्शन करणारे आणि तुमच्या फेवरचे विचार करणारे या जगामध्ये फक्त 2 जण ठेवलेले आहेत. हालेलुया. त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. आणि त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कोणीच नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की 10 आज्ञांपैकी एक आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे की तो आपल्या बापाचा व आपल्या आईचा काय कर? मान राख. कारण जो देश तुला परमेश्वर देत आहे त्यामध्ये तू चिरकार राहशील, असं परमेश्वराचं वचन आहे. काय ते? त्यामध्ये फार गुड गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामध्ये फार मोठे आशीर्वाद दडलेले आहेत की जो कोणी आपल्या कृतीने, आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या प्रत्येक गोष्टीने आपल्या आई वडिलांचा मान करतो, सन्मान करतो, जो देश, जे नवीन क्षेत्र, नवीन गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये देतोय ना, त्या गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला चिरकाल ठेवतो. त्यामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वादित ठेवतो, यशस्वी ठेवतो. त्यामध्ये परमेश्वर आम्हाला बरकत देतो. आणि म्हणून प्रत्येक लेकरांनी, प्रत्येक ज्यांना आई वडील आहेत त्या प्रत्येकांनी आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करावा प्रत्येक गोष्टीमध्ये. हालेलुया. अनुवादाच्या अध्याय 28 तुम्ही वाचलाय का? मी बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला. कोणी कोणी वाचला बरं पूर्ण अध्याय? अनुवाद 28 प्लीज. ज्यांनी वाचला कृपया करून हात वरती करा. पूर्ण अध्याय 1 ते 14 मध्ये आशीर्वाद दिलेले आणि त्याच्या पुढे 15 पासून आणि पुढे शेवटच्या वचनापर्यंत त्या आज्ञा भंगामुळे येणारे जे शाप आहेत ना ते दिलेले आहेत. आशीर्वादच वाचू नका, तर त्याच्या पुढच्या परिणामांना सुद्धा वाचा. कारण जोपर्यंत परिणाम कळणार नाही तोपर्यंत आशीर्वादाचं महत्व येणार नाही. म्हणून आज मी प्रत्येकांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, घरी गेल्यानंतर अनुवादाचा अध्याय 28 पूर्ण वाचा.
त्यामध्ये दिलेले आज्ञा मोडल्या कारणाने काय काय होतं. आणि जो व्यक्ती आपल्या आईबापाचा मान करत नाही, त्यांना दुखवतो, त्यांना त्रास देतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या येतात म्हणजे येतात. कधी कधी आई वडील बोलत नाही बोलत. ते नाही बोलणं फार भयंकर आहे. ती गोष्ट फार भयंकर आहे लेकरांसाठी. आणि म्हणून प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की जे प्रत्येक लेकरांनी आत्मसात करणं गरजेचं आहे की आपल्या आई बापाचा त्यांनी मान राखावा. या ठिकाणामध्ये जसं या उधळ्या पुत्राने आपलं सर्व जी संपत्तीचा वाटा आहे तो संपत्तीचा वाटा त्याने घेतला, तो खर्च करून टाकला. आता मला सांगा की त्याचा एक मोठा मुलगा आहे आणि हा लहान मुलगा आहे. या लहान मुलाने सगळं त्याचा संपत्तीचा वाटा घेतला. आता या मुलाबद्दल या बापाने काही अपेक्षा ठेवली पाहिजे होती का? पवित्र शास्त्रामध्ये फक्त तो दाखला दिलेला आहे. परंतु विचार करा की ज्या वेळामध्ये वाटा मागितला जाता, गोडीने मागितला जातो का? गोडीने नाही मागितला जात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगत असताना फक्त त्याने वाटा मागितलं एवढं सांगितलं. आम्ही समजू शकतो की वाटा मागत असताना त्या मुलाने किती वाद केला असेल, किती तो आपल्या बापाला बोलला असेल, काय काय बोलला असेल. आणि जसा त्या बापाने त्याचा वाटा दिला, वचन सांगतं की तो सर्व आपली संपत्ती घेऊन तो निघून गेला. हालेलुया. आपली संपत्ती घेऊन तो निघून गेला आणि त्याने ऐशो आराम केली. त्याने प्रियानो ज्या गोष्टी करू नये अशा गोष्टी त्याने केल्या. आणि त्या गोष्टी केल्यानंतर प्रभूचं वचन सांगतं की सर्व त्याची संपत्ती संपली आणि दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर प्रियानो त्याला आठवण झाली की ज्या वेळामध्ये डुकर जे खात होते ना, त्या शेंगा तो खाण्याची वेळ त्याच्यावरती आली. संकट कधी कधी आपले डोळे उघडतात. दुष्काळ कधी कधी आपले डोळे उघडवतात. अडचणी कधी कधी आपले डोळे उघडवतात. हालेलुया. जर अडचण नाही आली ना, आपले डोळे कधीच नाही उघडत. दुष्काळ नाही आला तर आपले डोळे कधीच नाही उघडत. या उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये ही परिस्थिती उद्भवली आणि ही परिस्थिती उद्भवल्यानंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याला आठवण झाली की माझ्या बापाच्या घरी तर सगळं काही रेलचेल आहे. जे नौकर चाकर आहेत त्यांना सुद्धा पोटभर अन्न मिळतं, भाकरीची रेलचेल आहे माझ्या बापाच्या घरी. परंतु हा जो बाप आहे, या बापाने जरी आपल्या मुलाला, या लहान मुलाला सर्व संपत्तीचा वाटा दिला, तरी हा बाप रोज आणि रोज रोज, वचन जर तुम्ही वाचलं ना घरी जाऊन तुम्हाला समजेल, तो रोज त्या वाटेकडे आपली नजर लावायचा की माझा मुलगा आज तरी घरी येईल, माझा मुलगा आज तरी घरी येईल, माझा मुलगा आज तरी घरी येईल. तो आपली नजर त्या वाटेकडे लावायचा याच अपेक्षेने की माझा मुलगा मला सोडून गेलेला आहे, तो कधीतरी माझ्याकडे परत येईल, माझ्याकडे परत येईल. त्याची आस लागलेली होती. आणि या बापाच्या मनामध्ये, या बापाचे जे गुण आहेत ना, ते या स्वरूपाने तो वाट पाहणारा बाप आहे, तो क्षमा करणारा बाप आहे, तो मिठी मारणारा बाप आहे आणि तो सन्मान परत देणारा बाप आहे. त्या बापाने या सगळ्या गोष्टी दिल्या. आता त्या पुत्राच्या ठिकाणी आम्ही स्वतःला घेऊयात. त्या उधळा पुत्राच्या ठिकाणी आम्ही स्वतःला घेऊया की आम्ही सुद्धा आमचा वाटा घेऊन या जगामध्ये निघून गेलो. आम्ही सुद्धा आमचा वाटा घेऊन या जगाच्या राहाटीमध्ये आम्ही आमचं जीवन जगलो. आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगलो, आम्ही वाटेल तसं आम्ही आमचं जीवन जगलो. परंतु स्वर्गीय पिता आज सुद्धा आमची वाट तो पाहतोय. आज सुद्धा आमची तो वाट पाहतोय. आज सुद्धा तो आम्हाला क्षमा करायला तयार आहे. आज सुद्धा तो आम्हाला मिठी मारायला तयार आहे. आज सुद्धा तो आम्हाला सन्मान द्यायला परत तयार आहे. तो स्वर्गीय पिता आमची प्रत्येकांची वाट पाहतोय. आम्ही त्या पित्याकडे जायला तयार आहोत का? कारण आमच्या कृतीने असेल, आमच्या वागण्याने असेल, आमच्या प्रियांनो वेगवेगळ्या गोष्टीने आम्ही परमेश्वराचा अनेक वेळेस प्रियांनो मान आम्ही तोडून टाकतो. आम्ही त्याला अपमानित अनेक वेळेस करतो. परंतु परमेश्वराची इच्छा आहे
की तो स्वर्गीय पिता की जसा तो सर्व सर्व गुण संपन्न आहे, त्या स्वर्गीय पित्याकडे आम्ही खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने, खऱ्या जीवनाने आम्ही त्याच्याकडे जावं. कारण हे परमेश्वराच्या प्रेमाचं एक सुंदर एक चित्र या उदळ्या पुत्राच्या या दाखल्यातून परमेश्वराने दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. की आजच्या प्रत्येक वडिलांनी, आजच्या प्रत्येक पित्याने आपल्या लेकरांची प्रत्येक गोष्टीमध्ये वाट पाहिली पाहिजे, त्यांना क्षमा केली पाहिजे, त्यांना मिठी मारली पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण सन्मानाची वागणूक जर घरामध्ये नाही दिली तर बाहेर तर त्यांना अपमानच आहे ना. हालेलुया. बाहेर पण अपमानच आहे त्यांना. इतकं मित्र मित्र मानल्या जातात, मैत्रिणी मानल्या जातात. नाही, तोंडावाटे चांगलं बोलल्या जाईल, मनामध्ये इतका द्वेष असतो ना, त्याचा द्वेष, त्याची सीमा नाहीये. आणि सगळ्यात मोठा मी एका व्याख्यानामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणचे ते व्याख्याते होते, त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठा जर शत्रू कोणी असेल ना तर तो मित्र आहे. कारण त्याला वाटतं की तू कधीच पुढे जाऊ नये. हालेलुया. त्या मित्राला वाटतं की तू कधीच पुढे जाऊ नये. म्हणून जगेत जे मित्र आहेत ना ते मित्र फार घातक असतात. म्हणून आमचा खरा मित्र प्रभू येशू ख्रिस्त बनला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीचा खरा मित्र प्रभू येशू ख्रिस्त बनतो ना, तो व्यक्ती कधीही डावीकडे उजवीकडे जात नाही, तर तो येशू ख्रिस्ताच्या मार्गाने जातो. आणि ज्या वेळामध्ये येशूच्या मार्गाने जो व्यक्ती चालतो ना, त्याचं जीवन हे आदर्शाचं जीवन बनतं, त्याचं जीवन आशीर्वादाचं जीवन बनतो, तो इतरांसाठी मार्गदर्शक बनतो. आणि म्हणून आजच्या या वचनातून ज्या गोष्टी आम्ही शिकलो, ज्या गोष्टी आम्ही पाहिल्यात, तर पित्याच्या पवित्र शास्त्रातील महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, परमेश्वराचं भय शिकवणं, प्रीती करणं, शिस्त लावणं, चांगले उदाहरण बनणं आणि प्रार्थना करणं आणि विश्वासाचा वारसा त्यांना देणं, हे प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे. सो पुन्हा एकदा या वचनाच्या द्वारे परमेश्वर की जो स्वतः एक आदर्शाचा पिता आहे, की ज्या पित्याने आपल्या लेकरांवरती तो प्रेम करतो, तो क्षमा करतो, तो शिस्त लावतो, तो पुरवठा करतो, तो कधी सोडून जात नाही, असा तो आदर्श पिता या जगामध्ये अपेक्षा करतो की या जगामध्ये असलेले जितके वडील आहेत, ती प्रत्येक वडील सुद्धा परमेश्वराची भूमिका या जगामध्ये पार पाडणारे बनले पाहिजे. ते सुद्धा आपल्या लेकरांसाठी प्रेम करणारे, ते सुद्धा क्षमा करणारे, ते सुद्धा शिस्त लावणारे, ते सुद्धा पुरवठा करणारे आणि ते सुद्धा कधीही सोडून न जाणारे बनले पाहिजे. ते प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये उपलब्ध असले पाहिजे. ते वेळ देणारे असले पाहिजे, प्रेम करणारे, संवाद करणारे, मार्गदर्शन करणारे आणि उपस्थित असणारे बनले पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये एक वडील या सगळ्या गोष्टीने आपल्या लेकरांच्या बरोबर असतात, मग येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये किती मोठं वादळ, वो कभी नहीं डरेंगे, डटे रहेंगे. कारण ज्या परमेश्वराने त्याच्या लोकांबरोबर तो कायम आहे, प्रियानो, तोच परमेश्वर जसं एक वडील आपल्या लेकरांबरोबर उभे राहतात ना, प्रियानो, तो मुलगा असेल, तू मुलगी असेल, कधी कुठल्या समस्याला घाबरणार नाही. प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टीला ते सामोरे जातील, सामोरे जातील. आणि म्हणून प्रियानो, आपल्या लेकरांना या गोष्टीची शिकवण देणं ही प्रत्येक वडिलांची जबाबदारी, प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या लेकरांना सगळ्या गोष्टी शिकवाव्यात. आणि प्रत्येक पित्याने एक आदर्श पिता बनावा. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकांना या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच प्रकारे मी विनंती करेल की तुम्ही जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी प्रियानो तुम्ही नक्की आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि त्याच प्रकारे विनंती आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थना विनंत्या आमच्याकडे तुम्ही कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती देऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या प्रियानो या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कळू शकता. त्याचप्रकारे तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा जीजस लव्स प्रेयर सेंटरमध्ये प्रार्थनेसाठी येऊ शकता. तुम्हाला आम्ही उचित मार्गदर्शन करण्यासाठी नक्की सहायता करू. त्याचप्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देत आहे या जीजस लव्स मिनिस्ट्रीला आत्मिकरित्या आणि त्याचप्रकारे आर्थिकरित्या मदत करायला, तर प्रियानो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत तुम्ही पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला अधिकतेने आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.